ताम मध्ये महा द्वैतमवतीं भगवतीं अष्टादशाध्यायी अम्ब त्वामनुसन्धामि भगवद्गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दानेत्र येन त्वया भारततैः नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरै चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आता आनंदमय आघवे विश्व कीजेल देवे ते राये परिसावे संजयो म्हणे। संजय म्हणतो आता देवांकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल ते महाराजांनी म्हणजे धृतराष्ट्राने ऐका। महाभारती श्री आप्रांत पर्व संगीतली कथा त्याप्रमाणे विशाल बुद्धी व्यासांनी महाभारतात भीष्म पर्वामध्ये शांत सांगितले। कृष्णार्जुन संवादू नागरी बोलू सांगोनी दाऊ बंधू तो कृष्णार्जुन सुंदर शब्दांनी स्पष्ट करून दाखवू। नुसदीची कथा कथा शृंगारात कथा पाया ठेवी केवळ मार्गास आणली जाईल म्हणजेच शब्दांनी सांगितली जाईल, परंतु ती शृंगारासारख्या मस्तकावर पाय ठेवणारी म्हणजे शृंगार रसावर ताण करणारी अशी सांगितली जाईल। दाऊ वेल्हाळे देशी नवी जे साहित्याते वोजावी अमृताते चुकी ठेवी गोडीसीपणे। ज्या रीतीने देशी भाषा साहित्याला म्हणजेच अलंकाराला सजवतील व अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारेल अशा रीतीने अपूर्व व सुंदर देशी भाषा मराठी भाषा उपयोगात आणू असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात। बोल बोल्हावते निगुणे चंद्रांसी घे उमाणे रसरंगे फुलवणे नादुलोपी। माझे शब्द त्यातील शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्या वर ताण करतील व माझे शब्द आपल्या रसातील रंगांचा मोहक शक्तीने नादब्रह्मास लोपवतील। खेचरांची आही मना आणि न सात्विकाचा पान्हा श्रवणासवे सुमना समाधी जोडे। पिशाचादी अज्ञानी योनी आहेत पण त्यासही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांचे शब्द सद्गुणाचा पान्हा फोडतील आणि शुद्ध अंतःकरणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल। तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाने आवारू मांडू जगा। वरील प्रमाणे सगळे परिणाम घडतील तसा वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू म्हणजे सगळ्या जगाला उच्च असा आनंद ह्या पठणाने मिळेल असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात। फिटो विवेकाची वाणी
हो काना मनाची जिणी, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. आत्मानात्म विवेकाचा कमीपणा नाहीसा होवो, कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक होवो, व वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येवो. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. परब्रह्म सर्वांच्या डोळ्यांना दिसो व सुखाचा उत्सव उदयास येवो, व सर्व ब्रह्म सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. ज्ञानेश्वरी पठणाने आपल्याला सगळ्या प्रकारचं चांगलं जे ज्ञान आहे ते ग्रहण करता येईल असे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. है निफजेल आता आघवे, ऐसे बोली जेल बरवे, जे अधिष्ठीला असे परमदेवे श्री निवृत्ती मी. श्रेष्ठ देव जे निवृत्तीनाथ त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे हे जे वर सांगितलेले आहे ते सर्व आता घडून येईल असे मी चांगले बोलेन. म्हणोनी अक्षरी सुभेदी, उपमा श्लोक कोंदा कोंदी, झाडा येन प्रतिपदी ग्रंथार्थासी. एवढ्याकरिता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीता ग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेल. हा ठावोवरी माते, पुरतया सारस्वते, केले असे श्रीमंते श्री गुरुराये. माझ्या श्रीमंत श्री सद्गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केला आहे असे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तेणे जी कृपा सावाये, मी बोले ते तुले सामाये, आणि तुमची सभेला आहे गीता म्हणू. महाराज त्या कृपेच्या साह्याने मी जितके बोलेन तितके तुम्हाला मान्य होत आहे, आणि तुम्हा संत मंडळींमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. परी तुम्हा संतांचे पाये, आजी मी लाथलो आहे, म्हणून नो हे अटकू काही. शिवाय तुम्हा संतांच्या चरणांजवळ आज मी प्राप्त झालो आहे म्हणून काही अडचण राहिली नाही, कारण सगळ्या संतांचा ज्ञानेश्वरांना आशीर्वाद मिळालेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ज्ञानेश्वरी ही सरळ शब्दात सांगतायत असं ज्ञानेश्वर महाराजांनी यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. प्रभू काश्मीरी मुके, उपजे हे काय कौतुके, नाही उणी सामुद्रिके लक्ष्मी येसी. महाराज सरस्वतीच्या पोटी मुके बालक सहज देखील उत्पन्न होणार नाही, व तसेच लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नसतो. तैसा तुम्हा संतापासी, अज्ञानाची गोठी कायसी, याला गी नवरसी वरुषेन मी. त्याचप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कसली म्हणून मी नवरसांचा वर्षाव करी. किंबहुना आता देवा, अवसरू मज देयावा, ज्ञानदेव म्हणे बरवा, सांगेन ग्रंथू. फार काय सांगावे देवा, श्री गुरुराया मला बोलण्याला आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली की जय. आता आपल्याला ज्या ओव्या आपण बघितल्या 1153 पासून, त्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की गीता वाचनाने तुम्हाला खूप गोडी तयार होणार आहे आणि त्या गोडीमध्ये तुम्ही न्हावून निघणार आहे. तुम्हाला सतत ह्या गीतेसाठी म्हणजे जी ज्ञानेश्वरी मी लिहिली आहे या ज्ञानेश्वरीला सगळ्या संतांची उपस्थिती आहे, त्यामुळे तुम्हाला तो वरदहस्त नक्कीच प्राप्त होणार आहे. सगळ्या गोष्टींचं तुमच्यामध्ये आनंदाची एक प्रकारची विभूती तयार होणार आहे, कारण विभूती योग आहे. तर ती विभूती तुम्हाला आनंदाची विभूती नक्कीच तुम्हाला ज्ञानेश्वरीतनं ही जसे जसे ज्ञानेश्वरी अध्याय तुम्ही वाचत जाणार त्याप्रमाणे तुम्हाला ही विभूतीचा आनंद नक्कीच तुम्हाला मिळत जाईल. आणि माझे गुरुनाथ श्री निवृत्तीनाथ यांचा वरदहस्त तर मला आहेच, तेच सगळे हे माझ्याकडनं ज्ञानेश्वरीचं जी ओवीबद्धता आहे, जी मराठी भाषा अमृताही पैजा जिंके, त्या मराठी प्राकृत भाषेतनं मी ही सगळी गीतेचं जे संस्कृत गीता आहे ती प्राकृत मध्ये लिहितो आहे, की जेणेकरून सगळ्या जनमानसाला त्या आनंद जो मला आनंद मिळाला तो सगळा सर्वोच्च आनंद या ज्ञानेश्वरीच्या पठणाने सगळ्या जनांना मिळेल असं ज्ञानेश्वर माऊली
या अध्यायामध्ये किंवा या थोडक्यात ज्या ओव्या पठण केल्या यामध्ये ते सांगता आहेत. आणि अशा प्रकारचा म्हणजे उच्चतम आनंद, कारण आनंद हा जो शब्द आहे, या आनंद शब्दाला मराठीमध्ये, कारण सुख दुःख, आनंदाला परमानंदच हा समानार्थी शब्द आहे, परत त्यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द मिळणार नाही. अशा प्रकारचा परमानंद ह्या अध्यायाच्या वचनाने किंवा त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या पूर्ण पठणाने त्या भक्ताला किंवा सर्व सामान्य जनांना मिळत राहो, हा असा वरदहस्त ज्ञानेश्वर माऊली आपल्याला ज्ञानेश्वरी पठणाने इथे देतात. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पठणाचा जो अनुभव आहे तो प्रत्येकाने घेतला तर त्याला त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमानंद मिळाल्याशिवाय त्यांना परमानंदाशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट प्राप्त होणार नाही, असा परमानंद आपल्याला ज्ञानेश्वरी पठणाने मिळेल. आणि ह्या अध्यायात पण विभूती योग मध्ये आपल्याला तसा वरदहस्त ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला आहे. ठीक आहे, मी तोपर्यंत 14वा अध्यायाचा. हो हो. 12व्या अध्यायात माऊलींनी ब्रह्मज्ञानानंतरही सगुण साकार भगवंताच्या भक्तीची आवश्यकता व थोरवी सांगितली. भगवंताची सगुण व निर्गुण अशी 2 रूपे आहेत. निर्गुण स्वरूप अपरिणामी, अस्फुट, अद्वैत, सच्चिदानंद स्वरूप आहे. तसेच स्वगुण रूपही शुद्ध परब्रह्म स्वरूपच आहे. ज्याप्रमाणे सोन्याची पारख झाल्यावाचून हा अलंकार सोन्याचा आहे अशी खात्री होत नाही व त्याचे प्रेम वाटत नाही, त्याप्रमाणे भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचेही निसंदिग्ध ज्ञान झाल्याखेरीज भगवंताच्या सगुण स्वरूपाचेही पूर्ण ब्रह्मत्व कळून येत नाही. म्हणून या 13व्या अध्यायात निर्गुण म्हणजे गुणरहित अशा शुद्ध स्वरूपाचे पुन्हा विवेचन केले आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात व या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. सर्व क्षेत्राच्या ठिकाणी मीच एक क्षेत्रज्ञ आहे असे जाण. तेथे क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे आहे व कोणकोणत्या विकारांनी युक्त आहे हे मजपासून संक्षेपात ऐक. वेदांत दर्शन सोडून इतर दर्शनकारांनी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचा विचार केला असला तरी त्यांना त्यांचा योग्य निवाडा करता आला नाही. कारण वेदांत दर्शनात क्षेत्रज्ञ हा अविनाशी मानला असून तद व्यतिरिक्त सर्व भ्रांतीजन्य नाशिवंत मानले आहे. पण इतर दर्शनकारांनी क्षेत्रज्ञासह सर्वच सत्य मानले असल्यामुळे क्षेत्रज्ञासह ते सर्व मर्यादित व नाशिवंत होतात व शून्यवाद गळी येतो. पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये, त्यांचे विषय, मन, इच्छा, द्वेष, सुख, दुःख या सर्वांच्या संघात चेतना व धृती या 36 तत्वांचा क्षेत्रात समावेश होतो. तसेच अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, आर्जव, श्री गुरुसेवा, शौच, स्थैर्य, आत्मविनिग्रह, विषयांच्या ठिकाणी वैराग्य, गर्वरहितता, जन्म मृत्यू जराव्याधी इत्यादी दुःखांच्या ठिकाणी दोष पाहणे, देह, स्त्री, ग्रह, पुत्र इत्यादिकांविषयी यत्किंचित आसक्ती नसणे, इष्ट व अनिष्ट यांच्या ठिकाणी समता, परमेश्वराच्या ठिकाणी अनन्यपूर्वक अव्यभिचारी भक्ती, एकांत सेवन, आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचे नित्यत्व जाणणे व झालेल्या ज्ञानाने परमात्म साक्षात्कार होणे, अशी ज्ञान प्राप्त झाले असता लक्षणे होतात. या लक्षणाच्या उलट लक्षणाचे अज्ञान असते. जे ज्ञान जाणले असता मनुष्य अविनाशी होतो ते परब्रह्म होय. त्याला सत व असत या शब्दांनी संबोधिता येत नाही. त्या ज्ञेयाला विश्वबाहू, विश्वांघ्री, विश्वतश्चक्षु, विश्वमूर्धा अशी ही नावे आहेत. तेच ज्ञेय मनबुद्धीसह संपूर्ण इंद्रिये व सत्व द्विगुण या रूपाने प्रत्ययाला येते. पण ते सर्वांपासून निराळे आहे. तसेच ते सत्व द्विगुणांचा संबंध नसताही गुण भोगणारे आहे.
ते ज्ञेय प्राणी मात्रांच्या आत बाहेर व्यापून असून चराचर रूपही झाले आहे. ते एक अस्फुट असून सर्व सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व संहार करणारे आहे व ते सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहे. अशा प्रकारे क्षेत्र, ज्ञान, अज्ञान व ज्ञेय जे परब्रह्म यांचे संक्षेपत वर्णन करून अर्जुनाला भगवंतांनी सांगितले, पण अर्जुन ते ग्रहण करू शकला नाही. अशी शंका येऊन भगवंतांनी त्या 4 तत्वांची सांख्य मतानुसार पुरुष व प्रकृती अशी 2च तत्वात विभागणी करून अर्जुनाला समजावून दिले. भगवान म्हणतात, अर्जुना, प्रकृती व पुरुष हे दोन्ही पदार्थ अनादि असून गुण व सर्व कार्यरूप पदार्थ प्रकृतीपासून झाले आहेत असे जाण. पुरुष कार्यकारणादी रूपाने परिणाम पावलेल्या प्रकृतीच्या ठिकाणी राहून प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांचा भोग घेतो व बऱ्या वाईट योनीमध्ये जन्म होण्याला ह्या गुणांचा संगच कारण आहे. वास्तविक पाहता हा प्रकृतीच्या कार्यात न गुंतता प्रकृतीच्या जवळ राहून या देहातच केवळ साक्षी होऊन राहणारा असून तो सर्वांचा पोषण करणारा व सर्वांचे नियमन करणारा सर्वेश्वर आहे. यालाच परमात्माही म्हणतात. अशा प्रकारे जो त्याला जाणतो तो जन्म मरणापासून मुक्त होतो. याला जाणण्याचे पुष्कळ प्रकार आहेत. कोणी ध्यानाच्या योगाने अंतःकरण वृद्धीद्वारा त्याला आपल्याला ठिकाणी पाहतात, कोणी सांख्य योगाच्या द्वारा व कोणी कर्मयोगाच्या द्वारा त्याला पाहतात. कोणी परमेश्वराशी ऐक्य पावलेले जे सत्पुरुष आहेत त्यांच्या ठिकाणी अचल श्रद्धा ठेवून त्यांच्याकडून एकचित्ताने परमात्म्याच्या स्वरूपाचे श्रवण करतात व तेही जन्म मृत्यूपासून मुक्त होतात. सारांश, क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगामुळे सर्व जड चैतन्य रूप अशी जगाची उत्पत्ती झाली आहे. पण क्षेत्राहून क्षेत्रज्ञ निराळा असून तो सर्व भूतांच्या ठिकाणी समस्थितीने वास करतो असे पाहतो, तोच परमगतीला प्राप्त होतो. अर्जुना, हा क्षेत्रज्ञ परमात्मा अनादि असल्यामुळे अविनाशी आहे, म्हणून या शरीरात तो आहे. तरी तो कर्म करीत नाही व कर्माने लिप्त होत नाही. अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे अत्यंत वैलक्षण्य आहे. शेवटी भगवान म्हणतात, अर्जुना, भूतसृष्टी व सृष्टीचे कारण जी प्रकृती हे काही एक अस्तित्वात नसून एक आत्माच आहे असे ज्ञानदृष्टीने ज्याने दृढ जाणले तो माझ्या परमपदाला प्राप्त होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. या 13व्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ काय आहे आणि क्षेत्रज्ञ कसं वेगळं आहे याचं आपण विश्लेषण बघितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना जो जाणतो तो पूर्ण जन्म मरणापासून लिप्त होतो, म्हणजे ह्या फेऱ्यामध्ये परत अडकत नाही, तो पूर्णपणे मुक्त होतो. हेच परमेश्वराने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. जय श्री कृष्ण.